नमस्कार मंडळी. अधिक मासामध्ये येणारी सोमवती अमावस्या ही अत्यंत पुण्यदायी आणि दुर्मिळ मानली जाते. सोमवारच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू, भगवान शिव, माता लक्ष्मी आणि पितृदेव यांची विशेष कृपा प्राप्त होते असे धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे. यंदा अधिक मासात आलेली सोमवती अमावस्या ही स्त्रियांसाठी विशेष फलदायी मानली जाते. सौभाग्यवृद्धी, प्रतीचे दीर्घायुष्य, कुटुंबाचे कल्याण, घरातील सुख समृद्धी आणि पितृदोष निवारण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सोमवती अमावस्या म्हणजे काय? सोम म्हणजे सोमवार आणि अमावस्या म्हणजे चंद्र नसलेली तिथी. सोमवारच्या दिवशी अमावस्या आल्यास तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी केलेले स्नान, दान, जप, व्रत आणि पूजन यांचे अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते. अधिक मासातील सोमवती अमावस्येचे महत्त्व. अधिक मासात पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो. त्यामुळे या महिन्यातील सोमवती अमावस्येचे महत्त्व अधिक वाढते. या दिवशी भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. माता लक्ष्मी प्रसन्न होतात. पितृदोष कमी होण्यास मदत होते. वैवाहिक जीवनात सुख शांतता वाढते. घरातील नकारात्मकता दूर होते. मनाला शांती आणि समाधान मिळते. सौभाग्यवती स्त्रियांचा अखंड सौभाग्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. कुटुंबातील संकटे कमी होण्याची श्रद्धा आहे, पण उपाय आणि पूजा केल्यावर. तर स्त्रियांनी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम कोणत्या गोष्टी कराव्यात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ. तर सकाळी सर्वात आधी स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करावीत. शक्य असल्यास लवकर उठावे. स्नानानंतर स्वच्छ आणि सात्विक वस्त्रे परिधान करावीत. विवाहित स्त्रियांनी हळद कुंकू लावावे. त्यानंतर घराचा उंबरठा स्वच्छ करावा. उंबरठा हा घराचे रक्षण करणारा मानला जातो. झाडून स्वच्छ करावा. शक्य असल्यास पाणी शिंपडावे. उंबरठा पुसून घ्यावा. त्यावर हळदीचे लेपन करावे. नंतर हळद कुंकू वाहावे. शुभचिन्ह काढावीत. स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं, गोमातेची पाऊल हे असे शुभचिन्हे तुम्ही काढू शकतात. रांगोळीच्या रूपाने मुख्य दरवाजाजवळ दिवा लावायचा, रांगोळी काढायची. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते अशी लोकश्रद्धा आहे. त्यानंतर देवघर स्वच्छ करावे. देवपूजा करावी. दिवा लावावा. धूप अगरबत्ती दाखवावी. तुळशीला पाणी अर्पण करावे. सोमवती अमावस्येला कोणती पूजा केली जाते? तर भगवान विष्णू यांचे पूजन केले जाते. अधिक मास हा पुरुषोत्तम भगवान विष्णूंना समर्पित आहे. पूजेसाठी लागणारे साहित्य: पिवळी फुलं, तुळशीचे पत्र, अक्षता, गंध, तुपाचा दिवा, नैवेद्य आणि फळे. तर विष्णू पूजन विधी आपण पाहून घेऊया. श्री विष्णूंच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा. गंध अक्षता अर्पण करावे. तुळशीपत्र वाहा. फळांचा नैवेद्य दाखवा. विष्णू सहस्रनाम किंवा मंत्रजप करा. तर या दिवशी आपण कोणते मंत्र म्हणावेत? विष्णू मंत्र नंबर 1, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा 108 वेळा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 2, श्री विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्यानंतर नंबर 3, लक्ष्मी मंत्र, ओम श्रीं महालक्ष्मी नमः. नंबर 4, पितृप्रार्थना, पूर्वजांच्या स्मरणार्थ प्रार्थना करून त्यांचे आशीर्वाद मागावेत. त्यानंतर तुळशी पूजनाचे आपण महत्त्व पाहून घेऊया. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तुळशीला पाणी अर्पण करावे. हळद कुंकू वाहावे. दिवा लावावा. प्रदक्षिणा घालावी. ओम नमो नारायणाय म्हणावे. रविवारी तुळशीला पाणी टाकायचं नाही आहे असं बऱ्याच ठिकाणी मान्यता आहे. त्यानंतर पिंपळ वृक्षाची पूजा करावी. अनेक ठिकाणी सोमवती अमावस्येला पिंपळ वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. पाणी अर्पण करावे. हळद कुंकू वाहावे. दोरा गुंडाळावा. प्रदक्षिणा घालाव्यात आणि सुख शांती समृद्धीसाठी प्रार्थना करावी. त्यानंतर या दिवशी दानाला खूप महत्त्व दिलेले आहे. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान तुम्ही करू शकतात. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे. त्यानंतर वस्त्रदान, तीळदान, गूळदान, दक्षिणा, गरजूंना मदत तुम्ही करू शकतात. दान हे अहंकार न ठेवता करावे. या दिवशी काय टाळावे? तर या दिवशी वादविवाद अजिबात करू नयेत. कोणालाही दुखवू नये. कोणाबद्दल अपशब्द वापरू नयेत. खोटे बोलू नये. अन्न वाया घालवू नये. नकारात्मक विचार टाळावेत. विवाहित स्त्रियांनी विशेष प्रार्थना करावी. हे भगवान विष्णू, माता लक्ष्मी, आमच्या कुटुंबावर कृपा करा. पतीचे आरोग्य उत्तम राहू द्या. मुलांना सद्बुद्धी द्या. घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो, अशी स्त्रियांना प्रार्थना करायची आहे. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी, धर्मग्रंथांमध्ये सांगितलेली ही आचारविचारांची परंपरा श्रद्धा आणि भक्तीवर आधारित आहे. पूजेमागील सर्वात महत्त्वाचा भाव म्हणजे मनातील शुद्धता, ईश्वरावरील विश्वास आणि इतरांप्रती प्रेम. तर सोमवती अमावस्या हा केवळ एक सण नसून आत्मशुद्धी, सेवा, दान आणि भक्ती यांचा सुंदर संगम आहे. अधिक मासातील या पवित्र दिवशी भगवान विष्णूंचे नामस्मरण करा. तुळशी पूजन करा.
घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि गरजूंना मदत करा. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमन्नारायणाय नमः. शुभ सोमवती अमावस्या. भेटूया पुन्हाच एका छानशा व्हिडिओसोबत. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. पुढे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे ते पण मला नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. भेटूया पुन्हाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.